त्यामुळे मी त्यांना त्याच्यावरच हा दोष लावणार आहे। आणि खरं तर धनंजयला एवढं करायची गरज नव्हती। त्यांनी मला समोर येऊन बोलला असता की मामी तुझी जागा आहे, आम्हाला हवी आहे, तर आपण कमी जास्त व्यवहार करून ते देऊ शकलो असतो। पण त्यांनी मला फसवणूक केली। त्यांनी मला तिकडे परळीला त्याच्या नोकरांनी बोलवलं आणि नोकराला मध्ये ठेवलं। गोविंद बालाजी मुंडे हा जो त्याचा नोकर होता त्याला मध्ये ठेवलं आणि त्या नोकराच्या माध्यमातून माझी पूर्णपणे 64.50 आर जमीन त्यांनी माझी हडप केलेली आहे। ऑलमोस्ट 1.5 एकरच्या वर आहे। त्याच्यातली 27 गुंठे ही शासनामध्ये गेली आहे। शासनाचा सुद्धा रेडी रेकनर रेट कमी दाखवून कमी पैसे त्यांनी मला मिळवून दिलेले आहेत आणि मला माझी जागाही माहिती नव्हती कुठे आहे आणि मला ही जागा कोणाला विकतात आहे हे पण माहिती नव्हतं। फक्त गोड बोलून मला परळीत बोलवलं आणि परळीत गेल्यानंतर त्यांनी मला ओलीस ठेवलं, पूर्ण म्हणजे अनुसुया हॉटेलमध्ये ठेवलं। अनुसुया हॉटेलमधून मला त्यांनी डायरेक्ट त्यांचे 4-5 माणसं लोक होते त्यांच्यासोबत, त्यांनी तिथून मला रजिस्टर ऑफिसमध्ये नेलं। रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्री लावताना काहीही रजिस्ट्रारनी विचारलं नाही, डायरेक्ट सह्या केल्या, फोटो काढला आणि आम्हाला बाहेर पाडलं। रजिस्टर ऑफिसमध्ये किमान 50 लोक असतील, त्यातले कोण माझी जागा घेत आहे हे पण मला कळलं नाही। आम्ही प्रचंड दहशतीखाली सह्या केलेल्या आहेत। एवढी दहशत त्याची तिथे असेल किंवा ह्यांनी आम्हाला दाखवली ती खरी आहे हे मला आज कळतंय, जेव्हा हे प्रकरण सगळे उघडकीस येत आहे। तोपर्यंत आपल्या घरातले नातेवाईक असे नाही असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि ह्यामुळे मला आता पूर्णपणे ह्या जागेचा न्याय पाहिजे आहे। मी 18 ऑक्टोबर 2024ला अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तर सारंगी महाजन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। धनंजय मुंडे यांनी आपली जमीन हडप केल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सांगितलं। या संदर्भात त्यांनी याचिका देखील दाखल केली आहे। धनंजय मुंडे यांनी आपली जागा हडप केली असा आरोप सारंगी महाजन यांनी केलाय। मी तुमचं काम करून देतो असं सांगितलं असं सारंगी महाजन यांनी म्हटलंय। बीडमधलं जमीन व्यवहार प्रकरण आहे।